विद्यार्थी मित्रांनो, 12वी तर्कशास्त्र विषयाच्या ई तासिकेमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासिकेमध्ये सामान्यवाची विधानांचे चिन्हांकन या मुद्द्याला सुरुवात केलेली होती। सामान्यवाची विधानांचे चिन्हांकन या मुद्द्याच्या अंतर्गत आपण सामान्यवाची विधानाचे दोन प्रकार पाहिले होते की एक वर्ग अंतर्भूत असणारी सामान्यवाची विधानाचे प्रकार आणि दोन वर्ग अंतर्भूत असलेले किंवा दोन वर्गातील संबंध सांगणारे सामान्यवाची विधानाचे प्रकार। त्यातील पहिल्या प्रकाराचा आपण सुरुवात केली होती की एक वर्ग अंतर्भूत असलेल्या समाविष्ट असलेल्या सामान्य विधानांचे प्रकार आणि त्यांचं चिन्हांकन याला आपण सुरुवात केली होती। त्या अंतर्गत आपण मागील तासिकेत एक वर्ग अंतर्भूत असलेल्या सुरुवातीच्या दोन प्रकारांचा आपण अभ्यास केलेला आहे। त्यातला पहिला प्रकार आपण अभ्यासला होता सर्व अस्तित्वाची विधान। आता हे सर्व अस्तित्वाची विधानाचं चिन्हांकन करत असताना छोट्या कंसातील x हे सार्विक संख्यापक घेतलं जातं आणि विधेय अचलाचा आणि व्यक्तिचलाचा उपयोग करून चिन्हांकन केलं जातं। हे मागील तासिकेत पाहिलं आहे आपण। त्यानंतर दुसरा प्रकार एक वर्ग अंतर्भूत असलेला सामान्य विधानाचा पाहिला होता आपण, सर्व नास्तिवाची विधानाचा। त्यात आपण x या सार्विक संख्यापकाचा उपयोग करून नास्तिवाची म्हणजे नकारवाची माहिती असल्यामुळे, नकारदर्शक माहिती असल्यामुळे आपण निषेध या चिन्हाचा उपयोग केला होता आणि व्यक्ती अचलाचा आणि व्यक्तिचलाचा उपयोग करून आपण त्याचं विधेय अचलाचा आणि व्यक्तिचलाचा उपयोग करून त्याचं चिन्हांकन केलं होतं। आजच्या तासिकेमध्ये आपणास एक वर्ग अंतर्भूत असलेल्या समाविष्ट असलेल्या उर्वरित सामान्य विधानाचे दोन प्रकार अभ्यासायचे आहे आणि मग त्यानंतर दोन वर्ग समाविष्ट असलेले किंवा दोन वर्गातील परस्पर संबंध सांगणाऱ्या सामान्यवाची विधानाचे परत चार प्रकार आपणास अभ्यासायची आहे। ही चार प्रकार अभ्यासल्यानंतर त्यातली दोन प्रकार आपण मागील तासिकेत अभ्यासलेली आहेत। आजच्या तासिकेमध्ये आपण उर्वरित दोन विधानांचा अभ्यास आपणास आजच्या तासिकेत करावायचा आहे। आता तिसरा जो प्रकार आहे त्याचा अभ्यास, त्याचं चिन्हांकन कसं केलं जातं तर्कशास्त्रामध्ये ते आपण अभ्यासूया। तिसऱ्या प्रकाराचं शीर्षक आहे अस्तित्वाची याला आपण दुसरा शब्द होकारात्मक असंही लिहू शकतो। होकारात्मक विधान याचा अभ्यास आपल्याला आजच्या तासिकेमध्ये करायचा आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, अस्तित्ववाची याला पर्यायी शब्द आहे। याला आपण विशेषवाची विधान असंही म्हणतो। याला आपण कतिपयवाचक विधान असंही म्हणतो। म्हणजे अस्तित्ववाची याला विशेषवाची, अस्तित्वदर्शक, कतिपयवाचक असे समानार्थी असणारे शब्द आहे। अस्तित्वाची होकारात्मक विधान, अस्तित्ववाची याला समानार्थी असणारा शब्द आहे होकारात्मक विधान। आता थोडीशी याची माहिती करून देऊन मग आपण याचं एक उदाहरण आणि त्याचं चिन्हांकन कसं करायचं आणि चिन्हांकन करत असताना त्यांची मांडणी आणि कोणती संख्यापक घ्यायचं याचा आपण अभ्यास करू। आता अस्तित्वाची होकारात्मक अस्तित्वाची याचा अर्थ आपल्या लक्षात आला असेल। म्हणजे या विधानात येणारी माहिती ही होकारार्थी स्वरूपाची असते
म्हणजे एक गोष्ट निश्चित आहे की अस्तित्ववाची विधानाचं चिन्हांकन करत असताना निषेध हे तार्किक चिन्ह उपयोगात आणलं जात नाही, होकारात्मक माहिती येत असल्यामुळे ही गोष्ट क्लिअर होते या ठिकाणी. दुसरी गोष्ट पहा, अस्तित्वाची म्हणजे या विधानामध्ये येणारी माहिती ही सर्वांसंबंधी नसते विद्यार्थी मित्रांनो. ही माहिती काही संबंधीची असते, किमान एक किंवा त्यापेक्षा जास्त या संबंधीची माहिती त्यामध्ये आलेली असते. त्याला आपण अस्तित्वाची विधान असं म्हणतो, त्याला आपण विशेषवाची विधान असं म्हणतो, त्याला आपण कतिपयवाचक विधान असं म्हणतो. आणि मग याचे होकारात्मक आणि नकारात्मक असे दोन प्रकार. आता या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊया. अस्तित्वाची होकारात्मक विधानाचं एक उदाहरण घेऊया. हे याला आलेलं ऑर मधला समानार्थी शब्द आहे, वेगळे शब्द नाही आहेत, दोघांचाही समानार्थ होतो. काहीतरी सुंदर आहे, काहीतरी काय आहे विद्यार्थी मित्रांनो? सुंदर आहे. काहीतरी सुंदर आहे. आता हे जे विधान आहे विद्यार्थी मित्रांनो, हे विधान अस्तित्वाची विधान आहे किंवा अस्तित्ववाची होकारात्मक विधान आहे. कारण या विधानात काही संबंधी माहिती आलेली आहे आणि हे एक वर्ग अंतर्भूत असलेले अस्तित्ववाची होकारात्मक विधान आहे. कारण या ठिकाणी एकाच विशेषणाचा एकाच वर्गाचा उल्लेख केलेला आहे, एकाच वर्गाचा समावेश केलेला आहे, एकच वर्ग अंतर्भूत आहे. म्हणून हे एक वर्ग अंतर्भूत असलेले समाविष्ट असलेले सामान्य विधान आहे. आता काहीतरी सुंदर आहे हे विधान अस्तित्वाची होकारात्मक विधान आहे. आपल्या लक्षात आलं असेल, काही संबंधी होकारात्मक माहिती आणि एकच वर्ग अंतर्भूत आहे. आता या विधानामध्ये आपण जर लक्षपूर्वक पाहिलं तर त्याचा अर्थ काय निघतो पहा, की काही गोष्टींना सुंदर हे विशेषण लागू पडतं. काहीतरी सुंदर आहे म्हणजे या विधानानुसार असा अर्थ निघतो की काही गोष्टींना सुंदर हे विशेषण लागू होते. आता जर या विधानाला आपण तार्किक परिभाषेत लिहायचं असेल, कारण चिन्हांकन करण्यासाठी आपल्याला या विधानाचं रूपांतर कशात करावं लागेल? तार्किक परिभाषेमध्ये करावं लागेल. हे आपण मागच्या तासिकेत अभ्यासलं आहे की याचं चिन्हांकन करत असताना आपल्याला याचं रूपांतर तार्किक परिभाषेमध्ये करावं लागतं, तार्किक परिभाषेत करावं लागतं आणि मग त्यानंतर आपण चिन्हांकन करू शकतो. आता याचं तार्किक परिभाषेत रूपांतर करत असताना काय होईल? या विधानाचा अर्थ काय होतो की निदान एक गोष्ट अशी आहे, निदान एक गोष्ट अशी आहे की सुंदर आहे, की ती काय आहे? सुंदर आहे. याचं तार्किक परिभाषेत रूपांतर काय होतं विद्यार्थी मित्रांनो? निदान म्हणजे कमीत कमी, निदान एक गोष्ट अशी आहे. हे जे विधान आहे काहीतरी सुंदर आहे, याचं तार्किक परिभाषेमध्ये आपण रूपांतर करत आहोत की निदान एक गोष्ट अशी आहे की ती सुंदर आहे. ती काय आहे विद्यार्थी मित्रांनो? सुंदर आहे. आता सुंदर गोष्टी आपल्यालाही आवडतात, मलाही आवडतात. मग त्या गोष्टी असतील, वस्तू असतील, पदार्थ असतील, घटना असतील, स्थळ असतील. निदान या विधानाचं तार्किक परिभाषेत रूपांतर पहा. का निदान एक गोष्ट अशी आहे, कॉमा द्या, की ती काय आहे? सुंदर आहे. ती काय आहे? सुंदर आहे. असं याचं तार्किक परिभाषेमध्ये या विधानाचं, या अस्तित्वाची होकारात्मक विधानाचं तार्किक परिभाषेमध्ये होणारं रूपांतर आहे. आता तार्किक परिभाषेमध्ये रूपांतर केल्यानंतर
जर आपण व्यक्ती चलाचा उपयोग केला एक्सचा, याच्यासाठी एक्सचा जर उपयोग केला तर हे विधान कसं होतं मग? निदान एक एक्स असा आहे की, निदान एक एक्स असा आहे की, निदान एक एक्स असा आहे की. आता याचं आपण एक्स हे व्यक्तिचल उपयोगात आणून याचं रूपांतर कसं होत आहे ते पाहत आहोत की निदान एक एक्स असा आहे की एक्स सुंदर आहे. एक्स काय आहे? सुंदर आहे. हे व्यक्तिचलाचं रूपांतर म्हणजे व्यक्तिचलाचा उपयोग करून आपल्याला मिळणारं हे विधान आहे. सुरुवातीचं विधान हे आहे, त्याचं तार्किक परिभाषेत रूपांतर केल्यानंतर असं झालं. याला आपण व्यक्तिचलाचा उपयोग केल्यानंतर हे विधान असं झालं. कसं? निदान एक एक्स असा आहे की एक्स सुंदर आहे, असं आपणास व्यक्तिचलाचा उपयोग केल्यानंतर ते विधान मिळतं. आता या विधानामध्ये निदान एक एक्स ही जी अभिव्यक्ती आहे, निदान एक एक्स ही जी अभिव्यक्ती आलेली आहे, याचा जो उल्लेख आलेला आहे, यासाठी तर्कशास्त्रामध्ये चिन्हांकन करत असताना एक विशिष्ट असा संख्यापकाचा उपयोग केला जातो आणि ते संख्यापक आहे EX हे संख्यापक आहे. कोणतं संख्यापक आहे? EX हे संख्यापक आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी या चिन्हाचं वाचन करतो EX. आपल्या मनात प्रश्न असेल, सरांनी जरा गडबडीमध्ये या या अक्षराला उलटं लिहिलं आहे का? बिलकुल नाही विद्यार्थी मित्रांनो, हे असंच लिहिलं जातं उलटं. आणि या चिन्हाचं नाव आहे अस्तित्वदर्शक संख्यापक. याला काय म्हणतो आपण? अस्तित्वदर्शक संख्यापक. अस्तित्वदर्शक संख्यापक किंवा याला विशेषवाची संख्यापक असंही म्हटलं जातं, किंवा याला विशेषवाची कामा देऊया विशेषवाची संख्यापक असंही म्हटलं जातं, किंवा याला कतिपयवाचक संख्यापक असंही म्हटलं जातं. कतिपयवाचक संख्यापक असंही म्हटलं जातं. अशी याची वेगवेगळी नावं आहेत विद्यार्थी मित्रांनो. संख्यापकालाच पर्यायी शब्द आहे परिमापक. आपल्याला माहीत असली पाहिजे आणि ही वेगवेगळी नावं आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे की जे अस्तित्ववाची होकारात्मक विधान असेल त्या विधानाचं चिन्हांकन करत असताना त्याचं तार्किक परिभाषेमध्ये रूपांतर केलं. अगोदर आपण अस्तित्ववाची होकारात्मक विधान गेलं, अस्तित्ववाची होकारात्मक विधान घेतलं, काहीतरी सुंदर आहे, एक वर्ग अंतर्भूत असलेलं अस्तित्ववाची होकारात्मक विधान घेतलं. त्याचं तार्किक परिभाषेत जर रूपांतर केलं म्हणजे याचा अर्थ काय होतो? तार्किक अर्थ काय होतो? तर या विधानाचा तार्किक अर्थ असा होतो की यानुसार निदान एक गोष्ट अशी आहे की ती सुंदर आहे. यानुसार निदान एक गोष्ट अशी आहे की ती काय आहे? सुंदर आहे, असं विधान मिळालं. आता या विधानामध्ये आपण एक्स या व्यक्तिचलाचा जर उपयोग केला तर आपणास विधान कसं प्राप्त होतं पहा. निदान एक एक्स या गोष्टच्या ठिकाणी, एक गोष्टच्या ठिकाणी एक्स घेतला आपण, निदान एक एक्स असा आहे की एक्स सुंदर आहे. आता या ठिकाणी हे आपणास विधानाचं मिळालेलं रूप आहे आणि या ठिकाणी निदान एक एक्स याचं चिन्हांकन करत असताना तर्कशास्त्रामध्ये जे संख्यापक वापरलं जातं ते संख्यापक EX असं आहे. ते संख्यापक कसं आहे? EX हे संख्यापक वापरलं जातं, हे चिन्ह वापरलं जातं. या चिन्हाला अस्तित्वदर्शक संख्यापक, कतिपयवाचक संख्यापक, विशेषवाची संख्यापक असंही म्हटलं जातं. आता अस्तित्वदर्शक संख्यापक आणि सुंदर या विशेषणासाठी जर विधेय अचल वापरलं, सुंदर या विशेषणासाठी कोणतं विधेय अचल वापरलं जाईल? विधेय अचले कोणती आहेत? इंग्रजीतील ए पासून झडपर्यंतची जी गुरु अक्षरे आहेत, कॅपिटल अक्षरे आहेत, ती कॅपिटल अक्षरे आपण विधेय अचलासाठी वापरतो. सुंदरसाठी कोणतं येईल विद्यार्थी मित्रांनो? ब्युटिफुल, बरोबर आहे.
ब्युटिफुलमधलं पहिलं अक्षर कोणतं येईल? बी येईल. बी या सुंदर या विशेषणासाठी विधेय अचल आपण उपयोगात आणावयाचा आहे. आता पहा, निदान 1x यासाठी EX हे अस्तित्वदर्शक संख्यापक आणि सुंदर या विशेषणासाठी बी हे विधेय अचल जर आपण उपयोगात आणलं तर संपूर्ण विधानाचं चिन्हांकन कसं होईल विद्यार्थी मित्रांनो? पहा, निदान 1x साठी EX आलं. सुंदरसाठी आपणास विधेय अचल कोणतं वापरायचं आहे? बी वापरायचं आहे. आणि त्यासोबत व्यक्तिचल येतं x. म्हणजे या विधानाचं काहीतरी सुंदर आहे या विधानाचं चिन्हांकन एक वर्ग अंतर्भूत असलेल्या अस्तित्ववाची होकारात्मक विधानाचं चिन्हांकन EX पहिला लहान कंस बंद BX असं या प्रकारचं त्याचं चिन्हांकन होतं. या ठिकाणी निषेध येत नाही, कारण हे अस्तित्वाची विधान आहे, कारण हे होकारात्मक विधान आहे. मग ते अस्तित्वाची विधान सर्ववाची असेल की विशेषवाची असेल, त्या ठिकाणी निषेध हे तार्किक चिन्ह वापरलं जात नाही, उपयोगात येत नाही. ज्यावेळेस नकारदर्शक शब्द विधानामध्ये येईल, नकार दर्शवणारा शब्द येईल, त्याच वेळेला आपणास निषेध उपयोगात, विधेय अचलाच्या अगोदर निषेध उपयोगात आणावायचा आहे. या ठिकाणी नकार दर्शवणारा शब्द आहे का विद्यार्थी मित्रांनो? बिलकुल नाही आहे. म्हणून आपण या ठिकाणी नकार दर्शवणारं तार्किक चिन्ह निषेध याचा उपयोग केलेला नाही. आता या विधानाचा आपणास आकार प्राप्त करावायचा आहे. तर जे विधेय अचल आपण उपयोगात आणलेला आहे बी, या विधेय अचलाच्या जागेवर जर आपण विधेय चलांचा उपयोग केला, विधेय चले कोणते आहेत आपण अभ्यासलेला आहे. हे असं राऊंड करून याला जर मधातून आपण थोडीशी तिरपी रेषा दिली तर हे जे विधेय चल आहे, हे विधेय चल आहे तर्कशास्त्रामधील. या विधेय चलाला आपण काय नाव दिलं होतं विद्यार्थी मित्रांनो? या विधेय चलाला आपण नाव दिलं होतं फाय. त्रिशूळसारखं जे चिन्ह आहे हे सुद्धा चल आहे, विधेय चल आहे. याला काय नाव दिलं होतं आपण? साय. याला फाय हे नाव दिलेलं होतं, याला साय. आणि तिसरं एक जे आपल्या अभ्यासक्रमात त्याचा उल्लेख केलेला नाही, छोटंसं राईटचं असलेलं चिन्ह आहे, हे सुद्धा विधेय चल आहे आणि याला नाव आहे न्यू. अशी ही 3 विधेय चले आहेत. आता या विधेय अचलाच्या जागेवर यापैकी कोणत्याही एका विधेय चलाचा जर उपयोग केला तर आपल्याला अस्तित्वाची होकारात्मक विधानाचा किंवा अस्तित्वाची विधानाचा आकार मिळतो. चला तर आपण आकार पाहूया काय येतो. EX ला EX राहील आणि या बी विधेय अचलाच्या जागेवर या विधेय चलाचा उपयोग करू, या फायचा उपयोग आपण या ठिकाणी केला आणि x ला x ठेवलं. EX फाय x हा या अस्तित्वाची होकारात्मक विधानाचा काय आहे? आकार आहे. काय आहे विद्यार्थी मित्रांनो? आकार आहे. याला आपण आकार असं म्हणतो. वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी आपणास हे लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीनं अस्तित्ववाची होकारात्मक विधानाचं चिन्हांकन करावायचं आहे. या ठिकाणी अस्तित्वाची होकारात्मक विधानाचं चिन्हांकन करत असताना आपल्याला x या सार्विक संख्यापकाचा उपयोग करावायचा नाही, तर EX या अस्तित्वदर्शक संख्यापकाचाच उपयोग करावायचा आहे. आणि EX या अस्तित्वदर्शक संख्यापकाचा उपयोग करून चिन्हांकन जर केलं अस्तित्वाची होकारात्मक विधानाचं, तर त्याचं चिन्हांकन EX BX या पद्धतीनं होतं. आणि या विधेय अचलाच्या जागेवर जर विधेय चल ठेवलं तर आपल्याला अस्तित्वाची होकारात्मक विधानाचा आकार मिळतो आणि तो आकार असा आहे. पहिल्या कंसामध्ये EX पहिला कंस लहान कंस बंद फाय x हा अस्तित्ववाची होकारात्मक विधानाचा काय आहे? आकार आहे. अशा पद्धतीनं या विधानाचा आपणास चिन्हांकन करावायचं असतं. काही अवघड नाही. ज्या पद्धतीनं आपण सुरुवातीला सर्व अस्तित्वाची आणि सर्व नास्तित्वाची विधानाची प्रकार अभ्यासली आणि त्यानंतर मी काही उदाहरणं आपल्यासाठी घेतली, त्या माध्यमातून तो भाग आपणास सुलभ करून दिलेला आहे. अगदी त्याच पद्धतीनं यापुढील चौथा प्रकार आपण अभ्यासूया. अस्तित्वाची नास्तित्वाची नकारात्मक विधान अभ्यासूया आणि मग काही उदाहरणं आपण घेऊया. म्हणजे ती गोष्ट आपणास सुलभ होण्यामध्ये, सरळ होण्यामध्ये मदत होईल. तर याचा चौथा जो प्रकार आहे कशाचा? लक्षपूर्वक आणि ही गोष्ट लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, की एक वर्ग अंतर्भूत असलेल्या
एक वर्ग अंतर्भूत असलेल्या सामान्य विधानाचे प्रकार अभ्यासत आहोत आपण. दोन वर्ग अंतर्भूत असलेल्या किंवा दोन वर्गातील परस्पर संबंध सांगणाऱ्या सामान्य विधानाच्या प्रकारांना आपण अजून अभ्यासण्यासाठी सुरुवात केलेली बिलकुल नाही. आपण सध्या जे अभ्यासत आहोत ते एक वर्ग अंतर्भूत असलेली सामान्यवाची विधानांची प्रकार अभ्यासत आहोत. आता चौथा आणि शेवटचा प्रकार एक वर्ग अंतर्भूत असलेल्या सामान्यवाची विधानाचा चौथा प्रकार अभ्यासायचा आहे. अस्तित्ववाची. अस्तित्ववाची म्हणजे हे विशेषवाची असा अर्थ होतो. अस्तित्ववाची, नास्तिवाची, नास्तिवाची, नास्तिवाची याचा समानार्थी शब्द आहे नकारात्मक. नकारात्मक विधान हा शेवटचा आणि चौथा प्रकार आहे एक वर्ग अंतर्भूत असलेल्या सामान्य विधानाचा. आता यामध्ये आलेली माहिती काही संबंधीच असते. यामध्ये आलेली माहिती ही काही संबंधीच असते, परंतु ती माहिती होकारार्थी न येता ती माहिती कशी येते? अगदी बरोबर आहे, नकारार्थी. नास्तिवाची म्हणजे नकारार्थी स्वरूपाची असते, म्हणजे त्या विधानामध्ये नकार दर्शवणारा शब्द आलेला असतो. आता एक उदाहरण घेऊया. काहीतरी चांगले नाही. काहीतरी चांगले नाही हे उदाहरण आहे. काहीतरी चांगले नाही. किती वर्ग अंतर्भूत आहेत विद्यार्थी मित्रांनो? इथं एकच वर्ग अंतर्भूत आहे, चांगले. आणि एक वर्ग अंतर्भूत असलेला सामान्य विधानाचा कोणता प्रकार आहे? अस्तित्ववाची नास्तिवाची विधान आहे किंवा अस्तित्ववाची नकारात्मक विधान आहे. कारण यामध्ये आलेली माहिती काही संबंधी आहे आणि ते विधान नकारार्थी स्वरूपाचं आहे, म्हणून हे विधान अस्तित्वाची नकारात्मक विधान आहे. आता या विधानामध्ये काही गोष्टींना, या विधानामध्ये या अस्तित्वाची नकारात्मक विधानामध्ये काही गोष्टींना चांगले हे विशेषण लागू पडते का? काय अर्थ निघाला पहा. या विधानामध्ये काही गोष्टींना चांगले हे जे विशेषण आलेलं आहे ते लागू पडते का? लागू पडत नाही. म्हणजे काही गोष्टींना चांगले हे विशेषण लागू पडत नाही असे हे विधान सांगते. असे हे विधान सांगते. हे आपलं उदाहरण आहे. आता याचं आपल्याला काय करावं लागेल? स्टेप कोणती? काय करणार आपण? याचं तार्किक परिभाषेमध्ये रूपांतर करणार. याचं तार्किक परिभाषेमध्ये रूपांतर करत असताना आपणास कसं विधान प्राप्त होईल याचा अर्थ लिहायचा आहे. तार्किक अर्थ लिहायचा आहे. तार्किक परिभाषेत रूपांतर म्हणजे तार्किक परिभाषेमध्ये असणारा याचा अर्थ लिहायचा आहे की निदान एक गोष्ट अशी आहे की जी चांगली नाही. याचं तार्किक परिभाषेत होणारं रूपांतर आहे की निदान म्हणजे कमीत कमी. निदान एक गोष्ट अशी आहे की ती चांगली नाही. ती चांगली नाही. शेवटच्या शब्दाला लक्ष असू द्या, ते होकारार्थी आहे की नकारार्थी. ती चांगली नाही हे या विधानाचं तार्किक परिभाषेमध्ये होणारं रूपांतर आपल्याला मिळालेलं आहे. आता तार्किक परिभाषेमध्ये रूपांतर केल्यानंतर या तार्किक परिभाषेतून मिळालेल्या विधानामध्ये जर आपण या ठिकाणी व्यक्तिचलाचा उपयोग केला. व्यक्तिचल कोणते? एक्स, वाय आणि झेड ही जी इंग्रजीतील लघु अक्षरे आहेत, या लघु अक्षरांना आपण व्यक्तिचल असं म्हणतो. या तार्किक परिभाषेमध्ये रूपांतर केल्यानंतर आपणास असं विधान प्राप्त झालं की निदान एक गोष्ट अशी आहे की ती चांगली नाही. या विधानाचं तार्किक परिभाषेतील हे रूपांतर आहे. आता या विधानामध्ये आपण जर एक्स या व्यक्तिचलाचा उपयोग केला तर आपणास कसं विधान मिळेल पहा की निदान एक एक्स असा आहे. निदान एक एक्स
असा आहे, निदान एक x असा आहे, कॉमा द्या, की तो x नाही, की तो काय नाही, x नाही, चांगला नाही, की तो x चांगला नाही, चांगला नाही. या x व्यक्तिचलाचा उपयोग केल्यानंतर आपणास हे विधान मिळतं की निदान एक x असा आहे की x चांगला नाही. हे विधान आपणास x या व्यक्तिचलाचा उपयोग केल्यानंतर मिळणार आहे. अशी अभिव्यक्ती मिळते की निदान एक x असा आहे की x चांगला नाही, असं विधान मिळालं. आता या ठिकाणी निदान एक x याच्याऐवजी आपणास कोणतं संख्यापक वापरायचं आहे, ex हे अस्तित्वदर्शक संख्यापक वापरायचं आहे. आता चांगले यासाठी इंग्रजीत येणारा शब्द गुड आहे, त्याच्यातलं पहिलं अक्षर G. या विधेय अचलाचा उपयोग आपणास चिन्हांकन करत असताना G या विधेय अचलाचा उपयोग करायचा आहे. आता G या विधेय अचलाचा उपयोग करत असताना G या विधेय अचलाचा उपयोग केला आणि सोबत व्यक्तिचल लिहिलं. पण या ठिकाणी आलेली माहिती ही नकारार्थी स्वरूपाची आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं विधेय चलाच्या अगोदर आपणास नकार दर्शवणारं चिन्ह म्हणजे निषेध या चिन्हाचा उपयोग करावा लागतं. म्हणजे निदान एक x असा आहे की x चांगला नाही या अस्तित्वाची नकारात्मक विधानाचं, अस्तित्वाची नास्तिवाची विधानाचं चिन्हांकन ex निषेध gx अशा पद्धतीचं याचं चिन्हांकन होतं. इथं निषेध कशामुळे आलेला आहे, नकारार्थी शब्द आलेला असल्यामुळे. आणि आपण या अगोदर जो प्रकार अभ्यासला त्या ठिकाणी निषेध या तार्किक चिन्हाचा आपण उपयोग केला नाही. का केला नाही, कारण तिथं नकार दर्शवणारा शब्द आलेला नव्हता. परंतु दोघांमध्ये एक समानता आहे की जे विधान अस्तित्ववाची आहे, जे विधान अस्तित्वाची आहे, लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, जे विधान अस्तित्वाचे आहे त्या विधानाचं चिन्हांकन करत असताना आपल्याला ex या अस्तित्वदर्शक संख्यापकाचाच उपयोग करावा लागतो. आपल्याला तर्कशास्त्रामध्ये दोनच संख्यापक आहेत. एक आहे लहान कंसातील x, हे पहिलं संख्यापक आहे. संख्यापकाला समानार्थी शब्द कोणता आहे, परिमापक हा शब्द आहे. या कंसातील x ला आपण सार्विक संख्यापक असं म्हणतो. या कंसातील x ला आपण काय म्हणतो, सार्विक संख्यापक असं म्हणतो. याला मी पर्यायी नाव आपणास सांगितली होती. यालाच आपण वैश्विक परिमापक असं म्हणतो. याला आपण वैश्विक परिमापक असं म्हणतो. संख्यापक म्हणजेच परिमापक, परिमापक म्हणजे संख्यापक, सार्विक म्हणजेच वैश्विक, वैश्विक म्हणजेच सार्विक. याला आपण सार्वत्रिक संख्यापक असंही म्हणतो. याला आपण काय म्हणतो, सार्वत्रिक संख्यापक असंही म्हणतो. आता या संख्यापकाचा उपयोग कधी करणार आपण, जेव्हा ते विधान सर्ववाची स्वरूपाचे असेल. जेव्हा ते विधान कसे असेल, सर्ववाची स्वरूपाचे असेल, म्हणजे त्या विधानात आलेली माहिती ही सर्वांसंबंधीची असेल. अशा वेळेसच x या सार्विक संख्यापकाचा उपयोग आपणास करावायचा आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे x सार्विक संख्यापक लिहित असताना आपण जर कंस नाही केला तर हे सार्विक संख्यापक न राहता हे होतं व्यक्तिचल. हे काय होतं, व्यक्तिचल. पण जर आपण याला कंस केला तर हे व्यक्तिचल राहत नाही, त्यावेळेला होतं ते सार्विक संख्यापक. मग सार्विक संख्यापक हे कंसातील x हेच आहे. हे तर्कशास्त्रातील पहिलं संख्यापक आहे. दुसरं संख्यापक आपण आज अभ्यासलेला आहे, तो दुसरा संख्यापक आहे आपला ex. हा दुसरा संख्यापक आहे. आणि या ईला आपल्या मनानं आपण सरळ करून घेऊ नका, हे असंच चिन्ह आहे विद्यार्थी मित्रांनो, उलटं ई. याला आपण अस्तित्वदर्शक संख्यापक असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो, अस्तित्वदर्शक
संख्यापक असं म्हणतो. आता जशा पद्धतीनं सार्विक संख्यापकाची पर्यायी नाव सांगितली तशी यालाही नावं आहे. विशेषवाची संख्यापक असंही म्हटलं जातं, याला विशेषवाची संख्यापक असंही म्हटलं जातं. यालाच कतिपयवाचक संख्यापक असंही म्हटलं जातं. यालाच कतिपयवाचक संख्यापक म्हणजेच परिमापक हाही शब्द उपयोगात आणला जातो. असे हे दोन संख्यापक आपण अभ्यासलेले आहेत. आता या दोन संख्यापकांपैकी कोणत्या संख्यापकाचा कधी उपयोग आपणास करावायचा आहे, तर सर्ववाची विधानांचं चिन्हांकन करत असताना, मग ते सर्ववाची विधान होकारार्थी असेल किंवा नकारार्थी असेल, त्या विधानांचं चिन्हांकन करत असताना, सर्ववाची विधानांचं चिन्हांकन करत असताना x या सार्विक संख्यापकाचाच उपयोग करावायचा आहे. आणि ज्या वेळेला ते विधान अस्तित्ववाची असेल, म्हणजेच विशेषवाची असेल, म्हणजेच कतिपयवाचक असेल, म्हणजेच त्या विधानामध्ये आलेली माहिती ही काही संबंधी असेल, अशा वेळेला x या सार्विक संख्यापकाचा उपयोग न करता आपण ex या अस्तित्वदर्शक संख्यापकाचा उपयोग करायचा आहे. कोणत्या विधानासाठी? अस्तित्ववाची विधानासाठी. कोणत्या विधानासाठी? अस्तित्ववाची विधानासाठी. अस्तित्ववाची विधानासाठी. कोणत्या विधानासाठी? विशेषवाची विधानासाठी. विशेषवाची विधानासाठी. कोणत्या विधानासाठी? कतिपयवाचक विधानासाठी. कोणत्या विधानासाठी? कतिपयवाचक विधानासाठी, म्हणजे ज्या विधानामध्ये काही संबंधी माहिती आलेली असते. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक वर्ग अंतर्भूत असलेल्या सामान्य विधानाचे 4 प्रकार अभ्यासलेले आहेत. यामध्ये आपण सर्व अस्तित्वाची विधान हा पहिला प्रकार अभ्यासला. दुसरा प्रकार आपण सर्व नास्तिवाची विधान अभ्यासला. तिसरा प्रकार आपण अस्तित्वाची म्हणजेच होकारात्मक विधान पाहिला. आणि चौथा प्रकार अस्तित्ववाची नास्तिवाची म्हणजेच नकारात्मक विधान हा चौथा विधानाचा प्रकार. एक वर्ग अंतर्भूत असलेल्या, मी जाणीवपूर्वक उल्लेख करतोय, कोणता? एक वर्ग अंतर्भूत असलेल्या विधानांचं चिन्हांकन आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. मग ते चिन्हांकन करत असताना किती संख्यापक उपयोगात आणले जातात? 2 संख्यापक उपयोगात आणले जातात. त्याचं एक एक उदाहरण या ठिकाणी लिहितो आपण. सर्व अस्तित्वाची विधानाचं चिन्हांकन करत असताना अशा पद्धतीनं केलेलं आहे आपण. सर्व नास्तिवाची विधानाचं चिन्हांकन करत असताना अशा पद्धतीनं चिन्हांकन केलेलं आहे. अस्तित्वाची होकारात्मक विधानाचं चिन्हांकन करत असताना आपण त्याचं चिन्हांकन अशा पद्धतीनं केलेलं आहे. आणि अस्तित्ववाची नास्तिवाची नकारात्मक विधानाचं चिन्हांकन करत असताना आपण ex निषेध ax अशा पद्धतीनं चिन्हांकन केलेलं आहे. हे आपण चिन्हांकनाचे 4 प्रकार अभ्यासलेले आहेत. आता पुढील तासिकेमध्ये परत हेच प्रकार येतील, पण त्यांचं थोडंसं स्वरूप वेगळं असेल. त्यावेळेस आपण गोंधळून जाऊ नका की सर आपण मागील तासिकेत हेच 4 प्रकार शिकवले, परत हेच 4 प्रकार होत आहेत, पण त्यांचं स्वरूप वेगळं आहे. आता जे 4 प्रकार अभ्यासले आणि येणाऱ्या पुढील तासिकेमध्ये जे 4 प्रकार अभ्यास आहेत त्यांचं स्वरूप वेगळं आहे. कारण पुढील तासिकेत जे 4 प्रकार अभ्यासावायचे आहेत ते 2 वर्ग अंतर्भूत असलेले किंवा 2 वर्गातील परस्पर संबंध सांगणारे सामान्य विधानाचे 4 प्रकार असतील. आणि आता कोणते 4 प्रकार अभ्यासले? एक वर्ग अंतर्भूत असलेले सामान्य विधानाचे 4 प्रकार आपण अभ्यासले. म्हणून या 2 प्रकारांमध्ये आपण गोंधळ करून घेऊ नका. आपल्याला आजच्या तासिकेशी संबंधित काही अडचण असेल, समस्या असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलच्या चॅटबॉक्समध्ये मनमोकळेपणाने आपल्या अडचणी मला आपण पाठवा. आपल्या अडचणींचं नक्कीच समाधान करण्याचा प्रयत्न मी करेन. परंतु जर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हा विषय आवडत असेल, समजत असेल तर आपल्याच एका शिक्षकाच्या यूट्यूब चॅनलला आपण लाईकही करावं आणि आपल्या शिक्षकाच्या एका यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करावं. आजच्या तासिकेसाठी सर्व विद्यार्थी मित्रांचे मनपूर्वक
खूप खूप आभार. धन्यवाद.